चला, द इक्वेशन ऑफ कर्व पासिंग थ्रू ओरिजिन अँड सॅटिस्फाईंग दिस इज व्हॉट असं म्हणलेलं त्यांनी. ठीक आहे बाळांनो. आता हे बघायला आपण सॉल्व्ह करूयात. तर काय सांगा बरं पहिले, dy बाय dx इंटू काय सांगा 1 प्लस एक्स स्क्वेअर, ठीक आहे, प्लस 2xy इक्वल्स टू 4x स्क्वेअर. ठीक आहे बाळांनो. ते एक काम करूयात आपण, या सगळ्याला बाळांनो 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड करून टाकू, म्हणजे आपल्या पॅटर्न मधलं गणित येईल ते कोणतं वालं, dy बाय dx प्लस py इक्वल्स टू q च्या फॉर्मॅट मध्ये येऊन जाईल बघा. dy बाय dx प्लस 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर y इक्वल्स टू 4x स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. येते लक्षात, समजते बाळांनो. तर हा झाला तुमचा काय फॉर्मॅट, dy बाय dx प्लस py इक्वल्स टू q झाला. येते लक्षात. ओके बाळांनो. चला नेक्स्ट. आता मला सांगा, मी एक काम करतो, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढतो बाळा. सांगा काय असतो, ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ pdx म्हणजे काय झालं सांगा, ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. येते लक्षात. तर तो झाला बाळा ई रेस टू लॉग ऑफ मॉड ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर, कारण की याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे ना, तर खाली तो 1 बाय टी झाला. तर हा तर ई झाला, म्हणजे बाळांनो हा झाला 1 प्लस एक्स स्क्वेअर. येते लक्षात, कारण की ईच्या डोक्यावरती लॉग, लॉगचा बेस पण ईच, तर जे असतं आन्सर येऊन जातं डायरेक्ट. ठीक आहे, ओके. हा झाला बाळांनो आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता बाळांनो तुम्ही मला सांगा पटापट की आपलं हे काय असतो, फॉर्म्युला काय असतो बाळा, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx. येते लक्षात बाळा. चला सांगा बरं, तर y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, ओके, म्हणजेच y इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर, ओके, इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. q कोण आहे सांगा, हा q आहे ना, 4x स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर हा झाला तुमचा 4x स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू बाळांनो इंटिग्रेटिंग फॅक्टर. बरं का, इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर. येते लक्षात, हे कॅन्सल होऊन जातील. चला बाळांनो सॉल्व्ह करूयात. तर y इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू सांगा 4x रेस टू 3 अपॉन 3 प्लस c लिहायला विसरायचा नाही. आता सगळ्यांना 3 ने मल्टिप्लाय करून टाका, तर 3y 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 4x क्यूब प्लस 3c. आता 3c नसेल तर त्यांनी याला नवीन कॉन्स्टंट c मानला असेल. येतं लक्षात. तर असं काही दिसतंय का बाळांनो, बोला. हे बघ 3y 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 4x क्यूब. अच्छा, c चं त्यांनी काय केलंय बाळा, पर्टिक्युलर सोल्युशन काढले. कसं काय, तो ओरिजिन मधनं पास होतोय ना, तर x ची व्हॅल्यू 0 0 टाकून द्यायची याच्यामध्ये, तर हे पूर्ण 0 होऊन जाईल, म्हणजे c ची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. येतं लक्षात. तर ही काय होऊन जाते बाळा, c ची व्हॅल्यू नंतर 0 होऊन जाते, तर म्हणून इथे तो आलेला नाही बघा c. येतं लक्षात. ओके बाळा, चला, तर हे झालं आपलं करेक्ट आन्सर. येतं लक्षात. चला बाळा नेक्स्ट, पुढचं काय बरं. ओके बाळांनो, महत्वाचा प्रश्न आहे, द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन ऑफ अ सिटी इज प्रपोर्शनल टू द पॉप्युलेशन ऑफ प्रेझेंट एट टाइम. सिंपल क्वेश्चन आहे बाळांनो. ओके, चला, इन द पिरियड ऑफ 40 years द पॉप्युलेशन हॅज इन्क्रीज फ्रॉम 30,000 टू 40,000. 40 वर्षांमध्ये बरं का बाळांनो. किती इयर्स मध्ये सांगा, 40 वर्षांमध्ये काय झालेले, पॉप्युलेशन 30,000 टू 40,000 इन्क्रीज झालेले. ऍट एनी टाइम टी द पॉप्युलेशन इज ए बी रेस टू टी मायनस 1. आता हा जो टी वाला, हा टी आपण इयर्स मध्ये कन्सिडर केला असेल ना, हा टी जो आहे हा इयर्स मध्येच कन्सिडर असेल ना. येते का लक्षात. अच्छा, तर बाळांनो देन द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी आर रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे बाळा. आता तुम्हाला आठवतं का, आपण सांगितलं होतं बाळांनो की हा जो असतो ना, हा नंबर, हा आणि त्याच्या पुढचे नंबर बाळा जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतात. आठवलं का. येतं लक्षात. तर तुम्ही ऑब्झर्व करा की हे पण तुम्हाला असं नाही वाटत की ए आर रेस टू एन मायनस 1 वगैरेच्या फॉर्मॅटमध्ये थोडंसं दिसतंय काहीतरी. आलं का लक्षात. तर ए तर 30,000 असेल ना याच्यामध्ये. येतं का लक्षात. आणि रेशिओ चेक करा बाळा, 4:3 रेशिओ येईल त्याचा. तर कदाचित बी ची व्हॅल्यू बाळांनो 4/3 वगैरे येईल बघा. 30,000 आणि 4/3 आहे का कुठे, दिसते का नाही बाळांनो. तर डायरेक्ट पण करता येईल आपल्याला असं, कारण की तुम्हाला मी सांगितलं होतं बाळा की जेव्हा पण अशा टाईपचे गणित येतात ते शक्यतो बाळांनो काय असतं सांगा, शक्यतो म्हणजे असतात जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतात. येतं लक्षात. पण आता बाळांनो हे गणित मी तुम्हाला सोडून दाखवू का थोडंसं, कसं करायचंय बघा बरं का. हे बघ, सर्वात पहिले रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन म्हणजे बाळा आपण एन घेतो. आलं का लक्षात. रेट ऑफ इन्क्रीज म्हणजे डीएन बाय dt. येते लक्षात. डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पॉप्युलेशन प्रेझेंट ॲट टाइम, म्हणजे एन डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन. हे आठवलं बाळांनो, आपण रेग्युलर असं इथून सुरुवात करायचो. ओके बाळांनो. चला आता पुढे काय करणार सांगा तुम्ही, तर तुम्ही लिहिणार dn अपॉन n इक्वल्स टू kt. सॉरी, आपण असं लिहितो की k
आणि आपण याला असं करतो ऍक्च्युली dn बाय dt इक्वल्स टू kn, येते लक्षात. आणि मग आपण n ला खाली आणतो, dt ला त्या साईडला नेतो. तर बोला dn अपॉन n इक्वल्स टू k dt. त्याला आपण इंटिग्रेट करतो म्हणून हा होऊन जातो लॉग ऑफ मॉड ऑफ n इक्वल्स टू kt प्लस c होऊन जातो हा वाला. हे तर आपलं रेग्युलर पॅटर्न आहे बाळांनो, आठवत असेल तुम्हाला. kt प्लस c येते लक्षात. अच्छा, आता काय करायचं सांगा बाळांनो आपल्याला. आता बघा बरं का, इन द पिरियड ऑफ 40 इयर्स 30,000 पासून 40,000 झालेले तुमचं पॉप्युलेशन. आता मला सांगा, तर पहिलं हे काय मला सांगा, सुरुवातीला पॉप्युलेशन किती होतं? 30,000 बाळा. म्हणजे वेन टाइम इक्वल्स टू 0, जेव्हा टाइमच झाला नव्हता. आलं लक्षात? येते लक्षात बाळांनो, जेव्हा टी इक्वल्स टू 0 आहे तेव्हा मला सांगा बाळांनो, तेव्हा एन ची व्हॅल्यू काय होती आपली? 30,000 झाली होती ना. म्हणजे स्टार्टिंगला 30,000 होती. तर एक काम करू बाळा, आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट करू. तर लॉग ऑफ 30,000 येते का लक्षात? एन ची व्हॅल्यू 30,000 टाकला इक्वल्स टू के टाइम्स 0, तर ही झाली तुझी सी ची व्हॅल्यू. येते लक्षात बाळांनो? लॉग ऑफ 30,000 झाली आपली सी ची व्हॅल्यू. ही व्हॅल्यू आपण परत याच्यामध्ये पुट करत असतो. येते लक्षात? ओके, तर देअरफॉर लॉग ऑफ मॉड ऑफ एन इक्वल्स टू के टी प्लस लॉग ऑफ 30,000. आता बाळांनो हा इकडे येईल तर सबस्ट्रॅक्शन होऊन जाईल. सबस्ट्रॅक्शन होऊन जाईल तर दोन लॉगची सबस्ट्रॅक्शन एका लॉग मध्ये डिव्हिजन मला लिहिता येईल. म्हणजे मला असं लिहिता येईल, मला लॉग ऑफ एन अपॉन 30,000, ठीक आहे बाळा, इक्वल्स टू के टी. येतं लक्षात? आता सेकंड कंडिशन टाका बाळांनो. किती वर्षानंतर? 40 वर्षानंतर त्याची झाली बाळा, सॉरी 40 इयर्स नंतर पॉप्युलेशन 40,000 झाले बाळा, काही प्रॉब्लेम नाही. तर आफ्टर टी इक्वल्स टू 40, येतं लक्षात बाळांनो, एन ची व्हॅल्यू होतीये 40,000. चला टाकून द्या. तर लॉग ऑफ बाळा इथे डायरेक्ट 4/3 लिहू का मी? 40,000 टाकला इथे तर डायरेक्ट 4/3 इक्वल्स टू काय मला सांगा? के इंटू 40. तर 40 ला खाली पाठवा. तर 1/40 लॉग ऑफ मॉड ऑफ 4/3 इक्वल्स टू के झाला आपला. आता के च्या उचलून परत आपण कशात टाकतो बाळा? याच्यात टाकतोय बघा, या इक्वेशन मध्ये. हे इक्वेशन आलं होतं ना आपलं. ओके चला, तर बाळांनो टाकूयात आपण के ची व्हॅल्यू. तर बोला बरं, लॉग ऑफ मॉड ऑफ एन अपॉन 30,000 इक्वल्स टू के ची व्हॅल्यू आहे 1/40 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ 4/3 इंटू टी ना. त्या टी ला मी इथे पुढे लिहितो. चालेल बाळांनो? आता मला दोन्ही साईडचे लॉग काढायचे असेल तर मला पहिले याला वरती फेकावं लागेल. आलं लक्षात बाळांनो? तर त्याला जर वरती फेकलं तर काय सांगा? लॉग ऑफ मॉड ऑफ एन अपॉन 30,000 इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड ऑफ 4/3 रेस टू t/40. कळते बाळांनो? आता दोन्ही साईडचे लॉग काढून टाका. आता काय झालं सांगा? तुमचा एन झाला बाळा. तुम्हाला काय शोधायचं? ऍट एनी टाइम टी म्हणलेले का त्यांनी? पॉप्युलेशन ऍट एनी टाइम टी. अच्छा, म्हणजे टी ची व्हॅल्यू काय असं विचारलेलं तुम्हाला. तर आपण काढूयात बाळांनो, काही प्रॉब्लेम नाही. एन अपॉन 30,000 इक्वल्स टू, येस बाळा, 4/3 रेस टू t/40. येते लक्षात? तर मला चला बरं, तर एन ची व्हॅल्यू काय झाली आपली सांगा? 30,000 इंटू 4/3 रेस टू t/40. बाळा येते का लक्षात? थोडं थोडं का नाही येते? हे काय t/40 आलं आपलं. इथे काय टाकायचं? ए ची व्हॅल्यू 3000 टाकायची आणि रेशो बाळा 4/3 जो मगाशीच आपला आला होता बघा. येते लक्षात? समजते मला थोडं थोडं? हा, आता याच्यामध्ये मला असं कन्फ्युजन होऊ शकतं एखाद्याचं की सर हा तर एन झाला ना आपला, हे तर पॉप्युलेशन झालं, पण पॉप्युलेशन इन टर्म्स ऑफ टी आहे ना बाळा. आलं लक्षात? म्हणजे हा ऍक्च्युली काय माहिती का तुला? हा एफ ऑफ टी आहे असं इमॅजिन कर की एफ ऑफ टी काय आहे? 30,000 इंटू 4/3 रेस टू t/40. कारण की इनपुट आपला टी आहे तर आन्सर आपलं एन मध्ये येते. ओके, हा सीईटी चालू आहे. कळलं बाळांनो? तर इनपुट तर टीच आहे ना आपला, मग आन्सर तू टी टाकलं तर पॉप्युलेशन जनरेट होईल बाळा. अलग लक्षात? हे बघ त्यांनी काय म्हणलेले, ऍट एनी टाइम टी द पॉप्युलेशन इज दिस. कळलं का बाळा? म्हणजे एन ची व्हॅल्यू ही आहे ज्याच्यामध्ये टी तुमचा टाइम आहे. अलग लक्षात? समजते बाळांनो? तर तुमचा काय आन्सर आला सांगा? 30,000 इंटू 4/3 रेस टू t/40 बाळा. एकदम इझी. ठीक आहे, चला नेक्स्ट बाळांनो, पुढचं घेऊयात आपण. सांगा बाळांनो, हे जर असे डिफरन्शियल इक्वेशन, सॉरी हे इक्वेशन आहे तर त्याचं डिफरन्शियल इक्वेशन काय बाळांनो? चला काढायचं का डिफरन्शियल इक्वेशन? कसं काढतो आपण बाळा? सिंपल वाले बोला.
तर डायरेक्ट बाळा डेरिव्हेटिव्ह घ्या पहिले. dy बाय dx इक्वल्स टू सांगा e रेस टू x ऍज इट इज. सांगा a cos x प्लस b sin x चं सांगा बाळांनो. आता cos x चं काय येईल मायनस sin x, तर मायनस a sin x आणि प्लस b cos x. आलं लक्षात बाळांनो. हे झालं तुमचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे ते लक्षात. ओके बाळांनो. काय हा आता युव्ही रूल मध्ये मला पुढचा कोण राहिला सांगा. ई ऍज इट इज ठेवला आपण, याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं प्लस आता हा ऍज इट इज ठेवायचा बाळांनो. तर काय सांगा ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स ओके इंटू ई रेस टू एक्स ऍज इट इज वाला राहील ना तो. ठीक आहे. आता पुढचं सांगा बाळांनो. आता याचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला इथे लक्षात. तर डबल डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या आधी मला सांगा हा जो आहे हा तर वायच आहे ना. पाहिलं का, हा तर वायच आहे डायरेक्ट तुमचा. म्हणजे काय झालं सांगा dy बाय dx इक्वल्स टू ई रेस टू एक्स मायनस ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस वाय. आता याचे डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल कारण की दोन तुमच्याकडे इथे काय होते कोइफिशियंट्स आहेत ना मला, तर तुम्हाला डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावाच लागणार आहे. चला d2y बाय dx स्क्वेअर इक्वल्स टू इथे परत युव्ही रूल लागेल. चला ई रेस टू एक्स ऍज इट इज सांगा मायनस ए आता साइन एक्सचा झाला कॉस एक्स ओके मॅडम प्लस आता तो ऍक्च्युली कॉस एक्स झाला मायनस साइन एक्स, तर मायनस बी साइन एक्स. ज्याच्यामध्ये मी मायनस साइन काय करणार बाळा सांगा बाहेर काढून घेणार. येते का लक्षात बाळा, कारण की हे आपलं रेग्युलर पॅटर्नचं गणित आहे. येते लक्षात, कारण की हा आणि हा सेम टू सेम दिसायला लागेल बघा. प्लस वायचा काय सांगा बाळा डी वाय. थांबा एक मिनिट, याचा युव्ही रूल बाकी राहिला ना आपला, याचा युव्ही रूल बाकी राहिला बरं का बाळा. आलं लक्षात. आताशी आपण काय केलं ई रेस टू एक्स ऍज इट इज याचे डेरिव्हेटिव्ह प्लस आता बाळा हा ऍज इट इज येते लक्षात. आणि ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स म्हणजे परत तीच टर्म जनरेट होणार आहे आपली मायनस ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स ओके बाळांनो आणि प्लस dy बाय dx येते लक्षात. सगळ्यांना समजतं बाळांनो. ओके आता पुढे सांगा मला. आता तुम्हाला असं नाही बाळा की हा तर होतोय आपला d2y बाय dx स्क्वेअर मायनस हा y जनरेट झाला बाळा ओरिजिनल जो होता तो. हे बघ दिसला का, हा जो ओरिजिनल आहे ना हा इथे आला. येते लक्षात. हा जो आहे हा तर हा वाला आहे आणि त्याचा आन्सर आहे dy बाय dx मायनस वाय. कुठे बाळा याचं पण डेरिव्हेटिव्ह ना पुढे. आलं लक्षात. हा तर काय बोललो बाळा मी, हा जो आहे हा तर हा आहे पण याची व्हॅल्यू आहे dy बाय dx मायनस वाय. येते का लक्षात. तर काय बाळा सांगा इकडे प्लस याच्या ऐवजी आपण टाकूयात dy बाय dx मायनस वाय आणि प्लस dy बाय dx तिकडचा वाला. इथे लक्ष बाळांनो. तर तो झाला d2y बाय dx स्क्वेअर सांगा मायनस वाय मायनस 2y इकडे आला तर प्लस 2y इकडे बाळांनो dy बाय dx काय झालं 2dy बाय dx इकडे आलं तर मायनस 2 dy बाय dx. येते लक्षात. इक्वल्स टू बाळांनो काय सांगा तुमचं 0 आहे का असं ऑप्शन मध्ये चेक करा बाळांनो. काय म्हणते अंजली. अच्छा ते पेन्स पण मला घेऊन द्या बरं का सगळे जेवढे लागतील तेवढे. ओके समजलं बाळांनो. कुठे हा आहे का, हा पहिले लिहिला आहे ना हा नंतर लिहिलेला आहे. आलं लक्षात. ठीक आहे बाळांनो. समजतं सगळ्यांना. इझी की नाही. चलो बाळा नेक्स्ट. ओके डिफरन्शियल इक्वेशन ऑफ दिस रिप्रेझेंट्स काय बाळा फॅमिली ऑफ सर्कल्स आहे का इलिप्स आहे का पॅराबोला आहे काय ते आपण चेक करूया बाळा. ठीक आहे चला. तर पहिले याला सोडून बघूयात बाळांनो किती इझी वाटते बघा. चला x dy बाय dx इक्वल्स टू 2y. किती इझी बाळांनो. आलं लक्षात. मला सांगा या 2 ला इथे ठेवा y ला खाली आणा dx आणि x ला तिकडे न्या तर तो होऊन जाईल 1/y dy इक्वल्स टू 2x dx. इथे लक्ष बाळांनो. आलं लक्षात. थोडं बोला. आता काय करणार सांगा एक मिनिट थांबा. तो x पण खाली जाईल ना 1/x 2 आणि इथे बाळा येऊन जाईल तुमचा dx. ठीक आहे बाळांनो. दोघांना इंटिग्रेशन करून टाका तर बोला काय होऊन जाईल सांगा log of mod of y equals to 2 times log of x plus आता मी log of c लिहिणार ना बाळा कारण की सगळं लॉग मध्ये असेल तर हा 2 याच्या डोक्यावरती जाईल म्हणजे काय सांगा बाळांनो मी डायरेक्ट असं लिहू का y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर इंटू सी होऊन जाईल ना तो. म्हणजे एक्स सी जर खाली आला तर बाळा y अपॉन सी इक्वल्स टू एक्स स्क्वेअर झाला ना. एक्स स्क्वेअर इक्वल टू समथिंग पॅराबोला सिमेट्रिक अलॉंग y ऍक्सिस बाळांनो. येते का लक्षात. तर y ऍक्सिसला सिमेट्रिक असेल बाळा तो काही प्रॉब्लेम नाही. तर y ऍक्सिसला सिमेट्रिक असेल तर हे ना आन्सर बाळा आपलं. आलं का लक्षात. एक्स स्क्वेअर इक्वल समथिंग म्हणजे तो असेल की नाही पॅराबोला आपला.
असेल ना बाळांनो पॅराबोला. येते लक्षात. तर सिमेट्रिक अलॉंग वाय ऍक्सिस, तर ऍक्सिस अलॉंग द पॉझिटिव्ह ऍक्सिस, तर ही झाली त्याची ऍक्सिस. येते लक्षात बाळांनो. इझी की नाही, सोपं होतं ना. चला नेक्स्ट. द रेट ॲट विच पॉप्युलेशन ऑफ अ सिटी इन्क्रीजेस व्हॅरीज विथ द पॉप्युलेशन. बघा सिंपल आहे. इन पिरियड ऑफ 20 years द पॉप्युलेशन इन्क्रीजेस फ्रॉम 4 to 6 lakhs. 4 ते 6 लाखापर्यंत बाळांनो 20 years मध्ये काय झालं सांगा, त्याचं पॉप्युलेशन इन्क्रीज झालं. ओके. इन अनदर 20 years बघा सेम टाइम फ्रेम असेल तर डायरेक्ट बाळा जॉमेट्रिक प्रोग्रेशन लावायचं याला. टाइम फ्रेम सेम आहे की नाही मला सांगा बरं, दोन्हीकडे 20 years आहेत की नाही. तर टाइम फ्रेम सेम असेल बाळा तर काही टेन्शन नाही. म्हणजे याचा आता काय करणार तुम्ही, पहिले आर काढणार. आर काय असतो 6/4 म्हणजे बाळा 3/2. तर फक्त 6 ला 3/2 ने मल्टिप्लाय करून टाकायचं. आलं लक्षात बाळांनो. चला 2 3 3 3 9 झालं बाळा डायरेक्ट आन्सर. आलं का लक्षात. काही बाकीचं रिकामे काम करायची गरज झालं बाळा, इतकं सिंपल होतं. येतं लक्षात. काहीच नाही. तुला अजून 20 वर्षानंतर पॉप्युलेशन विचारले ना, तर 4चं 6 झालं, 6चं 9 झालं. फक्त कितीने मल्टिप्लाय केलं बाळा लक्षात ठेवा, 3/2 नी. ते कसं काय येईल, याचा रेशो काढायचा ना 6/4. कळते का बाळांनो. सिंपल आहे ना अशा टाइपचं सांगितलंय बाळा. ओके चला नेक्स्ट पुढचं गणित करत बाळांनो. द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सोल्युशन इज दिस. आणि ए अँड बी काय बरं आर्बिटरी कॉन्स्टंट्स आहेत. तर त्याची बाळा डिग्री किती आणि ऑर्डर किती. आता एक मिनिट, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं हे भामटे लोक कधी कधी पहिले डिग्री आणि मग ऑर्डर लिहायला लागतात बरं का बाळा. आपण कसं लक्षात ठेवतो ऑर्डर आणि डिग्री. तर आपण पहिले ऑर्डर काढतो, ऑर्डर, आणि मग त्याची डिग्री शोधतो आपण. येते का लक्षात. तर यांनी देताना उलट दिलेले, तर थोडस खबरदारी करून बाळा. आलं का लक्षात. कारण की आपला आन्सर असेल 1 2 आणि ते दिलेले त्यांनी 2 1. आलं का लक्षात. समजतं ना. तर ऑर्डर आणि डिग्री आपण नेहमी चेक करतो. आपण नेहमी ओडी चेक करतो, ओडी लक्षात ठेवा. ऑर्डर आणि मग डिग्री. ठीक आहे. तर काही प्रॉब्लेम मला, हे तर सॉल्व्ह होईल आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही वाटत मला. हे बघ तू एक गोष्ट तर समजून घे बाळा पहिले, की मला सांग ए आणि बी जर दोन कॉन्स्टंट्स आहेत तर तुमची ऑर्डर तर 2 येणारच आहे ना. हे तर कन्फर्म आहे की नाही. ऑर्डर तर 2 येणारच आहे बाळा. म्हणजे एक तर तुमचा काय असेल सांगा, एक तर ऑर्डर 2 म्हणजे हा असेल, नाही तर ऑर्डर 2 म्हणजे हा असेल. बाळा डिग्री 3 मला नाही वाटत यार डिग्री 3 रेस टू 3 वगैरे कुठे करावं लागणार तुला हे सॉल्व्ह करताना. आलं का लक्षात. समजते की नाही बाळांनो. तर शक्यतो आन्सर याचं हेच आहे बाळा. आलं का लक्षात. पहिले स्टिक करून ठेवले मी. आलं का लक्षात. डिग्री 3 अरे बाळा रेस टू 3 वगैरे कुठे याच्यामध्ये. आलं लक्षात. तू याचं डेरिव्हेटिव्ह काढशील, समजते का. डेरिव्हेटिव्ह काढशील तर ते अजून ऍक्च्युली 2x होऊन जाईल तो. मग तू ते एकमेकांमध्ये सबस्टिट्यूट करशील तर त्याचं डिग्री कुठे 3 येणार आहे, रेस टू 3 कुठे येणार बाळा पॉवर त्याची. आलं लक्षात. डिग्री शक्यतो 1 येईल बाळा, पण मी तुम्हाला सोडून पण दाखवतो. पण जर मारायचं असेल तर बाळा ह्याच्यात मारायचं. आलं का लक्षात. तेच आन्सर आहे. कारण की चला सोडून दाखवतो बाळा कसं करायचं बघा बरं का, म्हणजे तुमची आपली थोडी प्रॅक्टिस होऊन जाईल. चला तर ax² प्लस by² इक्वल्स टू 1 याचं तुम्हाला काढायचं बाळांनो डिफरन्शियल इक्वेशन. चला काढा. त्याला डिफरन्शिएट करून टाका बाळांनो. तर काय होऊन जाईल सांगा, 2ax प्लस 2by, y चा घेतला म्हणून dy बाय dx. येतं लक्षात. इक्वल्स टू 0. 1 चा काय झाला 0. दोन तुमच्याकडे आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहेत, दोनदा डिवाइड करावंच लागणार बाळांनो. चला बोला तर कसं करणार सांगायला, परत एकदा डिवाइड करून टाका. तर हा होऊन जाईल तुमचा फक्त 2a, हा होऊन जाईल बाळांनो 2b. तर काय होऊन जाईल सांगा तुमचा चिपकू होऊन जाईल ना तो. आता ह्या दोघांचं डेरिव्हेटिव्ह काढायचं बाळा. तर युवी रूल लागेल तुमचा. बोला बाळांनो. y ऍज इट इज. येते लक्षात. चला dy बाय dx चा d2y बाय dx² प्लस dy बाय dx ऍज इट इज. येते लक्षात. आणि y चा परत एकदा dy बाय dx, तर त्याला मी याचा स्क्वेअर लिहून टाकतो इक्वल्स टू 0. येते लक्षात. अजून पण हे दोघं गेलेले नाहीयेत, अजून पण हे दोघं उडलेले नाहीत. मग सर करत राहायचं का डेरिव्हेटिव्ह. नाही बाळा. रूल असा आहे की दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स असतील तर दोनदाच डेरिव्हेटिव्ह करायचं मॅक्सिमम. आलं का लक्षात. काही ना काही करा आणि या दोघांना उडवा बाळांनो. आता एक काम करा, हा 2a जो आहे ना, या 2a ची व्हॅल्यू जर मी याला तिकडे फेकलं तर मी याच्यात सबस्टिट्यूट करू का बाळांनो. काही ना काहीतरी येऊन जाईल. म्हणजे तो पण 2b च्या फॉर्मॅट मध्ये येऊन जाईल. 2b तिकडे खाली निघून जातील तर 0 होऊन जातील. येते लक्षात. तर काहीतरी आपल्याला करता येईल बाळांनो. आलं का लक्षात. चला सगळ्यांना समजतं बाळांनो. बोला तर काय करणार, 2a ची व्हॅल्यू मी काढणार बाळा, हा पूर्ण तिकडे फेकणार. तर -2b होऊन जाईल फक्त. तो आलं का लक्षात. y d2y बाय dx² प्लस dy बाय dx चा स्क्वेअर. येतं लक्षात. इक्वल्स टू काही नाही, इक्वल्स टू हाच आपण तिकडे पाठवला. आता हा टाकायचा बाळांनो आपल्याला याच्यात. तर काय होऊन जाईल सांगा, -2b. येतं लक्षात. y d2y बाय dx² प्लस dy बाय dx चा स्क्वेअर. ओके बाळा. प्लस 2by इंटू dy बाय
dx इक्वल्स टू 0. आता बघून घ्या बाळांनो, याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत की 2b आणि 2b मी तिकडे फेकून देईल तर 0 होऊन जाईल, डायरेक्ट कॉमन काढून तिकडे फेकून देईल. येतं लक्षात? तर झालं बाळांनो, हे झालं आपलं डिफरन्शियल इक्वेशन. मायनस वाय d2y बाय dx स्क्वेअर, हवं तर नंतर मायनसचा प्लस करता येईल बाळांनो. मायनस dy बाय dx चा स्क्वेअर, कळलं ना, हा मायनस दोघांना गेला, आणि प्लस y dy बाय dx इक्वल टू 0. चला बाळा, ऑर्डर किती झाली सांगा तुमची? 2. ऑर्डर 2 झाली ना, आणि डिग्री किती झाली बाळा? रेज टू 1. येतं लक्षात? तर ऑर्डर 2 डिग्री 1, ऑर्डर 2 डिग्री 1. कधी कधी आपण हे मार्क करून देऊ पटकन. आलं लक्षात की 2 आणि 1 आला? आलं का लक्षात? 2 आणि 1 नाही, ऑर्डर 2 आणि डिग्री 1 बाळा. येतं लक्षात? तर तुम्हाला सांगितलं होतं बाळा मी तेव्हाच, आठवलं का आपण जेव्हा हे करत होतो डिफरन्शियल इक्वेशन, तुम्हाला सांगितलं होतं की हे भामटे लोक काय काय स्कीमा करतात. ठीक आहे बांधव, चला घ्या बरं. द इंटिग्रेटिंग फॅक्टर विचारलंय बाळांनो. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढता येतं की नाही आपल्याला? कसं काढता येतं सांगा बाळांनो इंटिग्रेटिंग फॅक्टर? बोला बरं बाळांनो, एक सेकंड फक्त. काय म्हणते बाळा, कसं काढता येईल सांग बरं? येस बाळा, पहिले कोणाशी कम्पेअर करावं लागेल सांगा तुम्हाला? येस बाळा, बोला. तर काय करणार सांगा? सर्वात पहिले ह्याला आपण कसं करणार फॉर्मॅट सांगा बरं. हे बघ, हा पहिले मी dx, अरे एक मिनिट बाळा, एक मिनिट बरं का. डी बाय dx ऑफ एक्स वाय, बाळा याच्यात dy बाय dx आहेच नाही अजून. तर पहिले dy बाय dx आहेच नाही बाळा याच्यामध्ये. तर पहिले आपल्याला हे काहीतरी याचं काहीतरी गडबड करावं लागेल, प्लस वाय, आणि मग त्या साईडला x इंटू साइन एक्स प्लस लॉग एक्स. तर पाहिलं का बाळा, म्हणजे बेसिक सेम आहे, फक्त आता तुम्हाला आहे ना काहीतरी थोडाफार विचार करावा लागतो की यार हे काय केलेलं आहे त्यांनी. आलं लक्षात? dy बाय dx कुठे? dy बाय dx आहेच नाही अजून. कुठे बाळा तो? तो ह्याच्या आतमध्ये लपलेला आहे बघा. येते का लक्ष बाळा? तर ह्याच्या आतमध्ये लपलेला म्हणजे काय सांगा बरं? तर एक्स ऍज इट इज, वायचा dy बाय dx प्लस वाय ऍज इट इज, एक्स चा 1 प्लस पुढचा वाय. फक्त ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढला ना आपण, त्याच्या मागेच तर dy बाय dx आहे ना बाळा. dy बाय dx त्याच्याच मागे, फक्त फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला. ठीक आहे, चला इक्वल्स टू एक्स इंटू साइन एक्स प्लस लॉग एक्स. चला बाळा, सगळ्यांना एक काम करा, एक्स ने डिवाइड करून टाका, तर हा होऊन जाईल dy बाय dx प्लस 2y अपॉन एक्स ना बाळांनो, 2y अपॉन एक्स इक्वल्स टू हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल होऊन जाईल, तर साइन एक्स प्लस लॉग एक्स. असं याचा काही संबंध आपल्याशी नाहीच बाळा, कारण की आपल्याला फक्त काय काढायचं सांगा, त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचा मला. बोला, इंटिग्रेटिंग फॅक्टर ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ पी dx. पी झाला तुझा 2 बाय एक्स, येते लक्ष बाळा, म्हणजे तो झाला ई रेज टू 2 इंटू लॉग ऑफ एक्स, तर हा होऊन जाईल तुमचा एक्स स्क्वेअर, तर ई रेज टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे बाळा एक्स स्क्वेअर. झालं इंटिग्रेटिंग फॅक्टर आलं बाळांनो एक्स स्क्वेअर. कसे वाटतं बाळांनो क्वेश्चन्स? काय काय सोपे आहेत की नाही? डिफरन्शियल इक्वेशनचे सोपे बाळा, लाईन अँड प्लेनचे घाण आहेत. आलं का लक्षात? जसे व्हेक्टर्सचे घाण होते बघा थोडेसे, येते लक्षात? अच्छा, आता बाळांनो हा जो क्वेश्चन आहे ना, हा थोडासा नीट शांतपणे बघा, कारण की हा क्वेश्चन थोडासा विचित्र आहे बाळा. आलं का लक्षात? अच्छा, तर आपण जेव्हा याच्याकडे बघू तेव्हा आपण लक्षात येईल की सर एक काम करत, आपण याला खाली पाठवून देऊ. तर dy बाय dx इक्वल्स टू 1 अपॉन 2y मायनस एक्स असं होईल तो एकतर. येते लक्षात? बरं, याला मला आपल्या ह्याच्यात पण नाही आणता येते बाळा, आपलं dy बाय dx प्लस py इक्वल्स टू q मध्ये. हा व्हेरिएबल सेपरेबल पण नाही होणार आहे. हा होमोजिनियस म्हणजे हे पण नाही बाळा की वरती काहीतरी y इक्वल्स टू vx टाकला तुम्ही, तर वरती काही कॅन्सल पण होणार नाही बाळा. आलं का लक्षात? काय म्हणते बाळा? कॉन्जुगेटने जर तू मल्टिप्लाय केलं, बघूयात आपण काय येतं. तर 2y प्लस एक्स अपॉन 2y प्लस एक्स, तर काय होईल बाळा सांगा बरं? 2y प्लस एक्स अपॉन हा होऊन जाईल तुमचा 4y स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तरी पण तो बाळा हे नाही, तो होमोजिनियस नाही का बरं? कारण की वरच्याची ऑर्डर 1 1 आहे, खालच्याची ऑर्डर 2 2 आहे. आलं लक्षात? तो होमोजिनियस नाही. तो होमोजिनस कधी असतात? जर असं असतं ना 2xy अपॉन एक्स जे काय असेल बाळा, समजा 4y स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, मग 100% हा होमोजिनस होता, कारण की याची पण ऑर्डर 2 येते, याची ऑर्डर 2 येते. तर इथे आपण y इक्वल्स टू vx टाकू शकत होतो, पण हे तर तसं पण नाही होणार. येतं लक्षात? आता मला बघा बरं का थोडंसं काय करता येईल आपल्याला याच्यात. बरं, तुम्हाला ही गोष्ट कळली का की dy बाय dx प्लस py इक्वल्स टू q का नाही करता येणार? कारण की हा दोघांना मल्टिप्लाय होतोय ना.
म्हणजे ते सेपरेट तर असे नाही होते ना. आलं का लक्षात? हा जर फक्त ह्यालाच मल्टिप्लाय असता, म्हणजे फक्त एवढा मल्टिप्लाय असता, आलं लक्षात, मग ह्याला आपण तिकडे पाठवून काही ना काहीतरी करू शकलो असतो. पण बाळांनो, ह्याचा एक आता स्कीम बघून घ्या कशी करायची. या दोघांना जर मी उलट फिरवलं तर तो होऊन जाईल dx बाय dy इक्वल्स टू 2y मायनस एक्स. येते का लक्षात? आता ते सेम टू सेम आहे, फक्त एक्स आणि वायला रिप्लेस असतं. आठवलं का बाळांनो? येते लक्षात? घेतलेलं आपण बाळा बोर्ड मध्ये. येस. तर बोला बाळांनो, काय करता येईल तुम्हाला? dx बाय dy. आता काय करायचं बाळा सांगा? आता एक्स ची टर्म इकडे आणायची, प्लस एक्स इक्वल्स टू 2y, म्हणजे सेम टू सेम बाळा करायचं. हे बघा, याच्यात जर तुमचं खूप कन्फ्युजन होत असेल ना, डायरेक्ट एक्स आणि वायला रिप्लेस करून टाका. तुम्हीच तुमचं एक्स आणि वायला रिप्लेस करून टाका आणि नंतर बाळा परत एक्स आणि वायला रिप्लेस करून टाका. कधी? सोल्युशन मध्ये. येते का लक्षात? जर खूप कन्फ्युजन होणार असेल तर. नसेल होणार तर मला सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही. बोला कसं करणार आपण? आता हा आपला झाला बघा तुमचा dx बाय dy प्लस px इक्वल्स टू क्यू. आलं का लक्षात? ओरिजिनल कसा असायचा? dy बाय dx इक्वल्स टू py इक्वल्स टू क्यू. आता हा काय झाला? dx बाय dy प्लस px इक्वल्स टू क्यू. आलं का लक्षात बाळांनो? आता p तुमचा बाळा जो असेल तर तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर येईल e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dy. आपण pdx म्हणायचो ना, आता pdy येईल. येते लक्षात? फक्त उलट करायचं सगळ्या गोष्टी. चला, तर ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी म्हणजे किती वेळा सांगा बरं? 1 dy. तर तो होऊन जाईल ई रेस टू वाय. 1 चा y होऊन जाईल. येते लक्षात? जसा तेव्हा 1 चा x व्हायचा, इथे काय होऊन जाईल सांगा? 1 चा y होऊन जाईल. येते लक्षात? चला बाळांनो, आता फॉर्म्युला कसा आहे सांगा बरं? आपला फॉर्म्युला आहे बाळांनो आपला, आता आपण y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहायचो, त्याच्याऐवजी x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. आलं का लक्षात बाळा? x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. आपण dx लिहायचो, आता इथे dy लिहावं लागेल. येते लक्षात? तर सगळंच उलट करायचं. आलं लक्षात? त्यामुळे मी सांगितलं बाळा, तुम्हाला जर इथे कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे काय करून टाका? एक्स आणि वायला रिप्लेस करून टाका आणि फक्त आन्सर मध्ये पण त्याला परत रिप्लेस करायचं विसरायचं नाही. कळलं का बाळांनो? म्हणजे हे जर खूप कन्फ्युजिंग वाटत असेल तर. ठीक आहे बाळांनो? चला बोला, तर काय करणार सांगा मग? एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर किती तुमचा? ई रेस टू वाय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ क्यू किती सांगा बाळांनो? तुमचा क्यू तिकडे होता ना आपला 2y. ठीक आहे, चला 2y इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला आपला? ई रेस टू वाय आणि dy. आता तुमच्याकडे इथे अजून एक चेक तुम्हाला असू शकतो बाळा, की इथे सगळे वायच पाहिजे आणि डीवायच पाहिजे तरच ते सॉल्व्ह होईल. म्हणजे जर चुकून तुम्ही इथे dx लिहिला तर तुम्हाला लक्षात येईल की अरे सॉरी, इथे तर y यायला पाहिजे ना. तर असं तुमचं बाळा करेक्शन ते होऊ शकतं. आलं लक्षात? चला बोला बाळा, तर काय सांगा? एक्स ई रेस टू वाय इक्वल्स टू, चला याचं इंटिग्रेशन वाजव बाळांनो. पहिले तर तुम्ही कॉमन काढून घेतला, सांगा u इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v. इथे लक्ष बाळा, प्लस सी लिहायला विसरायचा नाही. एक्स ई रेस टू वाय इक्वल्स टू 2y ई रेस टू वाय बाळा मायनस, आता ऐक बरं का, ई रेस टू वायचं इंटिग्रेशन ई रेस टू वाय, परत एकदा इंटिग्रेशन परत ई रेस टू वाय. इथे लक्ष बाळा, प्लस सी असं काय आहे का ऑप्शन मध्ये? बघा बरं. अच्छा, त्यांनी फक्त एक्स ला एकटं पाडलंय, म्हणजे त्यांना इथे ई रेस टू वाय नकोय बाळा, त्यांच्या डोळ्यात हा खुपतोय. आलं का लक्षात? ठीक आहे भाऊ, सगळ्यांना डिवाइड करून टाका ई रेस टू वाय नी. तर काय होऊन जाईल सांगा? एक्स इक्वल्स टू 2y ई रेस टू वाय डिवाइड होऊन गेला, मायनस ई रेस टू वाय डिवाइड होऊन गेला तर -1 उरला फक्त. येतं लक्षात? प्लस सी ला पण डिवाइड झाला पण तो वरती पाठवला तर ई रेस टू -x झाला. येतं लक्षात? असं आहे का बघा, चेक करा. 2y, अरे सॉरी, हा तो हा बाळा एक मिनिट आहे इथे, म्हणजे तो ऍक्च्युली बाहेर आहे असा इथे, तर इथेच लिहू आपण तो. ठीक आहे, आता चेक करा बरं बाळांनो. हे पहिलं ऑप्शन आहे का? चेक करा, हेच बाळा. आलं का लक्षात? तर हे झालं आपला आन्सर. येते लक्षात? अच्छा, ई रेस टू मायनस, हा बाळा हा ई रेस टू -x आहे आणि इथे ई रेस टू, अच्छा, एक मिनिट, ई रेस टू -y आहे बरं का बाळा तो. हा ई रेस टू वाय आहे ना? अरे यार, पाहिलं का? ई रेस टू -y बाळा, म्हणजे हा ऑप्शन आहे बरं का, बरोबर बाळा. आलं का लक्षात? ठीक आहे बाळा, चला नेक्स्ट पुढचं. क्या है भाई साहब? द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ ऑल सर्कल्स टचिंग वाय एक्सिस ऍट द ओरिजिन. अच्छा, ते वाय एक्सिस ला टच करताय कुठे? ओरिजिन वरती बाळा. ठीक आहे, अँड सेंटर ऑन द एक्स ऍक्सिस. अच्छा, त्याचा सेंटर कुठे बाळा सांगा? एक्स ऍक्सिस वरती आहे. ठीक आहे बाळा, मला सांगा बरं असे सर्कल्स कसे दिसतील? मला सांगा बरं, हे जे सर्कल्स आहेत बाळा हे कसे दिसतील मला ते सांगा बरं पहिले.
तुला असं नाही बाळा की हे एक्स आणि वाय ऍक्सिस मी पहिले काढली बाळा, एक्स आणि वाय ऍक्सिस, हे लक्षात. ओके. द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल सर्कल्स टचिंग द वाय ऍक्सिस, ठीक आहे, ऍट ओरिजिन. ओके. आणि त्याचा सेंटर कुठे बाळा, एक्स ऍक्सिस वरती सेंटर त्याचा, आणि ते वायला टच करताय बाळा, आलं लक्षात. कुठे, ओरिजिन वरती टच करतायत. अरे काय म्हणतो बाळा, बस. पेपर झाला, व्हेरी गुड बाळा. बस ना बस ना, मी सांगतो तुला. सांगतो म्हणजे मी बोलतो तुझ्याशी असं. अच्छा, तर सांगा मला डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल सर्कल्स टचिंग वाय ऍक्सिस अँड द ओरिजिन अँड सेंटर ऑन द एक्स ऍक्सिस. ठीक आहे. सेंटर कुठे सांगा, त्याचा एक्स ऍक्सिस वरती. आता तुम्हाला सांगा, एक्स ऍक्सिस वरती सेंटर म्हणजे तो समजा बाळा a,0 झाला ना तुमचा सेंटर. सेंटर झाला a,0 म्हणजे h,k, आणि याची रेडियस तर झाली बाळांनो एच. रेडियस पण ए झाली. येते लक्षात बाळांनो, सगळ्यांना कळते का? आता ही फॅमिली ऑफ सर्कल्स आहे बाळांनो. फॅमिली ऑफ सर्कल्स म्हणजे काय, त्याचं नका टेन्शन घेऊ की समजा इथे सेंटर आहे बाळा, तर असा एक सर्कल आहे बघा मोठा, पण त्यांनी त्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. कोणत्या वाल्या, की त्याचा सेंटर एक्स वरती पाहिजे आणि बाळा तो वायला टच करणार पाहिजे, ओरिजिनला. आलं लक्षात. अजून इथे एक जर तू घेतला बाळा, तर असा मोठा सर्कल येईल. आलं का लक्षात? काय बोलतो, तर ती फॅमिली, त्या फॅमिलीचं सोडून दे बाळा, पण त्या फॅमिलीमध्ये एक गोष्ट काय कॉमन आहे बरं, सांगा बरं काय कॉमन येते. एक गोष्ट की त्याचा सेंटर जर एक्स ऍक्सिस वरती, तर तो a,0 झाला ना सेंटर, आणि त्याची रेडियस काय झाली बाळांनो, रेडियस त्याची ए झाली की नाही. येते लक्षात. ओके बाळा, चला आता पुढे जायचं का, पुढे जायचं बाळांनो. चला बोला, काय करता येईल सांगा. हा, तर याचं सर्कलचं इक्वेशन सांगा बाळा मला. तर एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर. आठवलं बाळांनो, एक्स मायनस एच स्क्वेअर प्लस वाय मायनस के स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर. ते नाही का आपलं जनरल हे बाळा सोल्युशन, आलं का लक्षात. अरे सरांचा कॉल येतोय. हा बाळा, सगळ्यांना कळलं, समजते थोडं थोडं, येते लक्षात. चला पटकन बाळा, आता पुढे चला बरं का. मला सांगा, तर एक्स एक्स स्क्वेअर मायनस 2a एक्स प्लस ए स्क्वेअर इक्वल, सॉरी प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर. तर हे दोन कॅन्सल होतात बाळा इथेच. येते लक्षात. हे झालं काय सांगा तुमचं, त्या सर्कल्सचं बाळा फॅमिली झाली ही. एक्स स्क्वेअर मायनस 2a एक्स प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0 ही फॅमिली झाली बाळा. आता याचं तुम्हाला काय करायचं, डिफरन्शियल इक्वेशन करायचं. किती इझी बाळा, बोला. चला ह्याचं डिफरन्शिएटिंग करा बाळांना. तर 2x मायनस 2a इंटू एक्स ची व्हॅल्यू बाळा 1 प्लस वाय स्क्वेअरचा 2y dy बाय dx इक्वल्स टू 0 बाळा. असं काय आहे का बरं, चेक करा बरं. तर त्यांनी एक मिनिट, इथे आर्बिट्ररी कॉन्स्टंट राहिलेला आहे ना अजून, तर याला तर उडवावं लागेल ना आपल्याला. त्याला उडवावं लागेल की नाही बाळांनो. अजून आलेलं कुठे आपलं कॉन्स्टंट, तर अजून तिथेच. एक काम करा, या 2a ला मला सेपरेट काढा आणि याच्यात टाकून द्या, तेव्हा येईल ना ते. हा बाळा, तर बोला काय करता येईल सांगा, काय म्हणते बाळा. 2a ला इथेच राहू दे. एक काम कर, यांना बाकीच्या तिकडे पाठवून दे. तर मायनस 2a ऍज इट इज राहू दे, म्हणजे मला तो डायरेक्ट याच्यात टाकतेला असं असं. येते लक्षात. तर काय करशील बाळा, इकडे मायनस 2y dy बाय dx आणि मायनस 2x लिहून टाका, आणि हे पूर्ण उचलून ह्या मायनस 2a च्या ऐवजी टाकून द्या. आलं का लक्षात बाळा. तर काय होऊन जाईल सांगा मग, ते होऊन जाईल आपलं, येस बाळा, एक्स स्क्वेअर मायनस 2y dy बाय dx मायनस 2x इंटू एक्स, बर का बाळा. आलं का लक्षात. इंटू एक्स, हा एक्स राहतो इकडे, येते लक्षात. आणि प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0 बाळा. येते लक्षात, कारण की आपण 2a ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली मायनस 2a ची, तर एक्स राहणार तिथे. ठीक आहे मानो. चला बोला, तर काय होईल सांगा मग. एक्स स्क्वेअर सांगा मायनस 2xy dy बाय dx मायनस 2x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0. तर आता हा जो आहे, हा आणि हा, येते लक्षात. या दोघांचं तर काय होईल, मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2xy dy बाय dx प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0 बाळा. असं काय एक ऑप्शन म्हणजे बहुतेक त्यांनी एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह केला असेल. अच्छा, एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह केला, तर हे पॉझिटिव्ह झालं बाळांनो, हा पण एक्स स्क्वेअर आणि हा वाली टर्म पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह बाळा वाय स्क्वेअर. तर हे वाला आहे का बघा ऑप्शन, येते लक्षात. तो ऑप्शन नंबर काय सांगा बाळांनो, त्याचा सी. येते लक्षात. थोडं थोडं समजते बाळांनो, काय नाही लक्षात येणार. चलो नेक्स्ट. आता याचा ऑर्डर आणि डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन विचारलेले बाळांनो. बोला ऑर्डर आणि डिग्री कसं करतो आपण.
बाळा सर्वात पहिले तर मला हा अजिबात आवडत नाही, कोणता, रूट ऑफ dy बाय dx इक्वल टू, चला यांना तिकडे पाठवा, तर 4 dy बाय dx प्लस 7x. बाळा आलं का लक्षात? ऑर्डर डिग्री करताना काय करतो आपण, आपल्याला रूट मध्ये आवडत नाही ना, स्क्वेअरिंग करून टाकतो आपण. तर काय होऊन जाईल सांगा बाळांनो, dy बाय dx इक्वल्स टू 4 dy बाय dx प्लस 7x चा स्क्वेअर होऊन जाईल. आता जेव्हा हे ओपन करशील तर ह्याचा स्क्वेअर कुठे ना कुठे होईलच ना, म्हणजे ऑर्डर 1 झाली बाळा आणि डिग्री त्याची 2 होऊन जाईल ना. कळलं का बाळांनो? ऑर्डर 1 आणि डिग्री 2 बाळांनो. येस, चला ऑर्डर 1 आणि डिग्री 2. सिंपल आहे बाळांनो, सोपं होतं की नाही? चला 13th क्वेश्चन बघून घ्या बाळांनो पटापट. काय आहे, देन द सोल्युशन ऑफ द इक्वेशन, असं काहीतरी दिलेलं गाणं, त्याचं सोल्युशन विचारलेलं आहे. काय करता येईल जरा चेक करा. dy बाय dx एकटा पाडता येईल का? आणि हे जे दोन आहेत बाळा, लॉग ऑफ y मायनस लॉग ऑफ x, त्याला लॉग ऑफ y अपॉन x करता येईल का? तर मला असं वाटतं बाळा हे येऊन जाईल आपल्याला बरं का. ते बघ x, मी काय करतो ह्या सगळ्यांना x ने डिवाइड करून टाकतो, तर तो होऊन जाईल dy बाय dx इक्वल्स टू y बाय x होऊन जाईल ना या साईडला. आणि हे तर बाळा दोन लॉगची सबस्ट्रॅक्शन एका लॉग मध्ये डिव्हिजन होऊन जाईल बाळा, तर ती y बाय x होऊन जाईल इकडे आणि प्लस 1 होऊन जाईल. येते लक्षात? आता एक काम करू बाळांनो, आपण याच्यामध्ये y इक्वल्स टू vx टाकून देऊ, कारण की ह्याचे दोघांच्या बाळा तुम्हाला लक्षात आलं का, हे लिनियर आहेत ना. येतं लक्षात? होमोजेनियस आहेत ना बाळा ते दोघांचे, हे 1 आहे, तर y इक्वल्स टू vx टाकून देऊ बाळांनो. चला dy बाय dx इक्वल्स टू v ऍज इट इज x चा 1 प्लस x ऍज इट इज dv बाय dx. येतं लक्षात? चला तर dy बाय dx च्या ऐवजी काय टाकणार, v प्लस x dv बाय dx इक्वल्स टू बाळा इथे होऊन जाणार तुमचा, आता हे ऑब्झर्व करा, इथे v होऊन जाईल vx, तर vx अपॉन x मध्ये फक्त v राहून जाईल तिथे. करू का, 2 स्टेप वाढवू का बाळांनो? हे बघू, vx अपॉन x इंटू लॉग ऑफ vx अपॉन x प्लस 1. तर बाळांनो बोला x x कॅन्सल, x x कॅन्सल. येतं लक्षात? चला आता ह्याला तुम्हाला व्हेरिएबल सेपरेबल करावं लागतं माहिती ना. तर चला बाळांनो काय होऊन जाईल सांगा तुमचा, x dv बाय dx x dv बाय dx इक्वल्स टू, नाही ना बाळा हा प्लस मध्ये ना, अच्छा ह्याला पहिले तिकडे आपण मल्टिप्लाय करू, मग बघूयात, बहुतेक कॅन्सल होईल बाळा. तर v प्लस केला मी, इकडे तर होऊन जाईल बाळा v इंटू लॉग v आणि प्लस इकडचा v बाळा, आलं लक्षात? मग हा आणि हा कॅन्सल होतोय बघ, डायरेक्ट हा आणि हा नो कॅन्सल करू बरं का, हे प्लस मध्ये ना, आलं लक्षात? व्हेरी गुड बाळा. चला पुढे जाऊयात. तर मग बाळांनो तुला असं नाही वाटत की हा खाली येईल आणि हा इकडे जाईल, तर dv अपॉन v लॉग v इक्वल्स टू 1 अपॉन x इंटू dx. तर याचं इंटिग्रेशन करू बाळांनो, बोला काय करता येईल? आता ह्याचं काय, हा युव्ही तर नाही बाळा, तो तुला असं ना की हे फंक्शन आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन व्ही आहे. अरे बाळा समजलं का, लॉग ऑफ व्ही फंक्शन आहे ना, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन व्ही आहे, म्हणजे हा 1 अपॉन फंक्शन आहे, म्हणजे तो लॉग ऑफ मॉड ऑफ लॉग व्ही येईल तो, आलं का लक्षात? लॉग ऑफ मॉड ऑफ टी येतो ना, हा, आणि त्या साईडला बाळांनो लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस मी लिहिणार लॉग ऑफ सीच लिहिणार मी त्याच्यासोबत. येतं लक्षात? तर बाळा एक काम करा, सगळ्यांचे एक एक लॉग गायब होऊन जातील, म्हणजे बाहेरचे लॉग गायब होऊन जातील आणि हा एक्स सी होऊन जाईल बरं का बाळा. येते का लक्षात? हा, तर काय होईल सांगा तुमचा, लॉग व्ही इक्वल्स टू एक्स सी, म्हणजेच मला लॉग ऑफ व्ही ची व्हॅल्यू असते वाय अपॉन एक्स टाकली ना आपण, वाय इक्वल्स टू व्ही एक्स टाकला ना, तर व्ही इक्वल्स टू वाय अपॉन एक्स इक्वल्स टू एक्स सी बाळांनो. तर आहे का असा ऑप्शन, लॉग ऑफ वाय अपॉन एक्स इक्वल्स टू सी एक्स. दिसलं बाळांनो? कसं वाटतंय? तर डिफरन्शियल इक्वेशनला घाबरायची गरज नाही बाळा, कारण की बरेचसे क्वेश्चन त्याचे आपण केलेले आहेत, आलं का लक्षात? आणि थोडेसे इझी पण वाटतात बाळा. येतं लक्षात? ओके, आता हा क्वेश्चन जरा बघून घ्या. The rate at which substance cools in moving air is proportional to the difference between the temperature of the substance and that of the air. Newton's law of cooling. आठवलं का बाळा? न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग आहे बाळा. येते लक्षात? अच्छा, द टेम्परेचर ऑफ एअर म्हणजे बाळा हे आपल्याला आता जरा नीटच करावं लागेल बरं का, कारण की थोडंसं विचित्र गणित आहे. येते लक्षात? ह्याच्यात ते काय रेशो बिशो मला वाटत नाही बाळा ह्याच्याने सॉल्व्ह होईल ते, कारण की त्याच्यात तुम्ही काहीतरी मायनस पण करायचं असतं रूम टेम्परेचर, माहिती का तुम्हाला, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग मध्ये. येते लक्षात बाळा? तर काय जरा बघूयात बरं का बाळांनो आपण, जरा बघा. द रेट ऍट विच सबस्टन्स कूल्स इन मुव्हिंग एअर. अच्छा,
इज प्रपोर्शनल टू द डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर. बघा रेट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम, सबस्टन्स कूल होतोय म्हणजे टेम्परेचर आहे, येते लक्षात. तर त्याचं जे टेम्परेचर बदलते, आपण समजा टेम्परेचरला आपण कॅपिटल टी म्हणू शकतो, पण ते टाइम सोबत कन्फ्युजन होईल, तर आपण मला पी लिहूया. त्याला लक्षात, समजा पी फॉर टेम्परेचर, येते लक्षात. समजा पी काय झालं आपलं, टेम्परेचर झालं, कारण की परत तो छोटा टी पण येणार ना खाली, तर रिकाम कन्फ्युजन होत जाईल तुमचं. अपॉन डी टी जो आहे बाळा, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, कळलं का? हे बघ, द रेट ॲट विच द सबस्टन्स कूल्स in moving air is proportional to the difference between the temperature of the substance is directly proportional to the difference between the temperature of the substance and काय बाळा that of the air. म्हणजे एअरचा काहीतरी टेम्परेचर असेल तर त्याला मी ए म्हणतो बाळा, आलं लक्षात. एअरचं टेम्परेचर काहीतरी ए असेल, इथे लक्षात. बाळांनो तुम्हाला आठवतं का की न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग, आता हे काय होतंय, तुमचं कुलिंग होतंय ना, तर निगेटिव्ह आपल्याला घ्यावं लागतो एक त्याच्यामध्ये साईन, आठवलं का तुम्हाला? ह्याच्यात आपल्याला एक निगेटिव्ह साईन बाळांनो घ्यावं लागतं, येते लक्षात. तर बोला, तर डीपी बाय डी टी इक्वल्स टू मायनस के ऑफ पी मायनस ए, येते लक्षात बाळांनो. मायनस के ऑफ पी मायनस, मायनस का बरं घेतला, कारण की कुलिंग होतंय ना, तर निगेटिव्ह दाखवावा लागतो आपल्याला. चला, पी मायनस ला खाली पाठवा, डीटी ला तिकडे पाठवा, तर डीपी अपॉन पी मायनस ए इक्वल्स टू मायनस के डीटी. तर दोघांचं इंटिग्रेशन करून टाकू बाळा डायरेक्ट, आलं लक्षात, कारण की सेपरेबल तर झालेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. बोला, तर हा होऊन जाईल लॉग ऑफ मॉड ऑफ पी मायनस ए, कारण की हा एक्स प्लस बी फॉर्मॅट आहे ना डायरेक्ट, तो ए तर बाळा कॉन्स्टंट आहे, त्याचं काही टेन्शन नाही घ्या घेऊ. इक्वल्स टू सांगा मायनस के टी प्लस सी झाला तो, येतं लक्षात. आता त्यांनी काय म्हणलेले जरा चेक करू आपण बरं का बाळा. द टेम्परेचर ऑफ एअर इज 290 के, म्हणजे एअरचं टेम्परेचर ऑलरेडी दिलेलं आहे, म्हणजे इथे मी ए चे डायरेक्ट काय टाकणार बाळा सांगा, 290 टाकून देणार, येतं लक्षात. चला, तर लॉग ऑफ मॉड ऑफ पी मायनस 290 हे तर मी टाकून दिलं बाळा, इक्वल्स टू मायनस के टी प्लस सी. ठीक आहे, हे तर कायम कॉन्स्टंट राहणार, ए ची व्हॅल्यू एअर ची व्हॅल्यू तीच राहणार, लक्षात. टेम्परेचर ऑफ एअर तर बाळा कॉन्स्टंट राहणार, ठीक आहे. The substance cools from 370 to 330 in 10 minutes. चला, याच्यातच दोन आपल्याला कंडिशन बाळा बनवावे लागतील. बोला, काय सांगा. सर्वात पहिले बाळा, वेन टाइम इक्वल्स टू 0, जेव्हा शून्य टाइम चालूच नाही आलेला अजून, तेव्हा काय बाळा तुम्ही घेणार सांगा, तुमचा पी ची व्हॅल्यू घेणार तुम्ही 370, बरोबर ना बाळांनो, कारण की तो कूल झाला ना 370 पासून 330 पर्यंत, येतं लक्षात. बोला बाळांनो, तर आता काय करणार, टी ची व्हॅल्यू 0 टाका, एच ची व्हॅल्यू 370 टाका, तर लॉग ऑफ मॉड ऑफ 370 मायनस 290 इक्वल्स टू डायरेक्ट या साईडला सी राहील बाळांनो फक्त, येतं लक्षात, हा 0 टाकल्यानंतर. तर सी ची व्हॅल्यू काय झाली बाळा सांगा आपली, लॉग ऑफ, याच्यामध्ये डिफरन्स येतोय बाळा 10 आणि 80 चा, का 80 चा येतो का बाळा डिफरन्स, लॉग ऑफ 80 इक्वल्स टू सी झाला तुमचा. आता हा परत तुम्हाला याच्यात सबस्टिट्यूट करावा लागतो बाळांनो. बोला बरं, तर काय होईल सांगा, लॉग ऑफ सांगा मॉड ऑफ पी मायनस 290, लक्षात. आता एक काम करा ना, इथे सी तू सबस्टिट्यूट करशील, तो मी सी परत इकडे घेऊन येईल, कारण की दोन्ही लॉग आहेत, आणि तो याच्या खाली जाईल बाळांनो, येते लक्षात. तर दोन लॉगची सबस्ट्रॅक्शन एक लॉग मध्ये डिव्हिजन मी डायरेक्ट असं लिहिलं तर चालेल का तुम्हाला? रडारडी तर नाही होणार ना अजिबात कोणाची, की सर हे का केलं असं तर नाही होणार ना बाळा. व्हेरी गुड. चला, आता नेक्स्ट बरं का बाळा, आता 10 मिनिट्स मध्ये, म्हणजे तुम्ही टी ची व्हॅल्यू किती घेतली बाळा 10, तर तुमचं टेम्परेचर झालं 330. अच्छा, म्हणजे पी ची व्हॅल्यू झाली 330 आफ्टर टी इक्वल्स टू 10 मिनिट्स, येते लक्षात. चला बाळांनो, तर आपण आता दुसरी कंडिशन काढूयात. चला बोला, कसं काढणार सांगा बरं इकडे. येस बाळा, लॉग ऑफ सांगा 330 मायनस 290 म्हणजे 40 का, तर 40 अपॉन 80 का बाळांनो, म्हणजेच बाळांनो 1/2 का, येतं लक्षात, इक्वल्स टू मायनस के इंटू 10, येतं लक्षात. सगळ्यांना कळते बाळांनो. तर तुमची के ची व्हॅल्यू काय झाली, हा 10 खाली होऊन जाईल ना डिव्हिजनला, तर होऊन जाईल 1/10, मायनस साईन पण मी समजा इकडे टाकलं, येतं लक्षात. तर लॉग ऑफ 1/2 हा झाला तुमचा के ची व्हॅल्यू, येतं लक्षात. आता के ची व्हॅल्यू उचलायची, परत याच्यात टाकायची, तर परत दोनदा मायनस येते बघा, ते कट होऊन जाणार आहे, येतं लक्षात. तर काय केलं जरा चेक करा बाळांनो. तर मी काय केलं, लॉग ऑफ सांगा पी मायनस 290 अपॉन 80 इक्वल्स टू मायनस ऑफ के, तर मायनस ऑफ के म्हणजे तो प्लस होऊन जाईल, तर 1/10 लॉग ऑफ 1/2 इंटू टी. तर हा टी मी बाळा इथे ना लिहिता डायरेक्ट इथे लिहिलं तर चालेल का, कारण की मगाशी जसं आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह केला बाळांनो, तर ते आपण हा t/10 काय केलं होतं सांगा, इचून उचलून आपण याच्या डोक्यावर टाकला होता, कारण की दोन साईडला मला लॉग पाहिजे तर मला कापता येतील, येतं लक्षात. तर लॉग ऑफ सांगा पी मायनस 290 अपॉन 80
इक्वल्स टू लॉग ऑफ, सांगा बाळांनो, लॉग ऑफ 1/2 रेज टू टी बाय 10, ज्याच्यामध्ये मी काय करेल, दोघांना कापून टाकेल बाळांनो, येते लक्षात. चला आता त्यांनी काय म्हणलेले जरा बघूयात. आता त्यांनी असं म्हणलेलं आहे की द टाइम टू कूल द सबस्टन्स अप टू 295 केल्विन. ठीक आहे, 295 केल्विनला काय होईल, म्हणजे तुमचा जो टेम्परेचर आहे पी ची व्हॅल्यू काय घ्यायची आपण, 295 मायनस 290 अपॉन 80 इक्वल्स टू 1/2 रेज टू टी अपॉन 10. येते लक्षात बाळा. तर हा येईल तुमचा 5/80 ना बाळा, 5/80 इक्वल्स टू बाळा, सांगा बरं काय होईल, 1/2 रेज टू टी बाय 10. तर हा होऊन जाईल बाळा 1/16. 1/16 इक्वल्स टू, आता एक काम करत बाळा आपण, आता याला कसं करणार, हा आता हा 2 रेज टू 4 आहे 1/16 म्हणजे, तर 1/2 रेज टू 4 केला आपण, इकडे हा झाला 1/2 रेज टू टी बाय 10. तर आता हा मी ह्याला काय करतो, 1/2 रेज टू 4 करतो, आणि हा पण होऊन जाईल बाळा 1/2 रेज टू टी बाय 10 होऊन जाईल. म्हणजे तुमची 4 ची व्हॅल्यू होऊन जाईल बाळा टी बाय 10 ची. तर टी ची व्हॅल्यू होऊन जाईल बाळांनो तुमची 40. कळते बाळांनो, 40 मिनिट्स बाळा. आता त्याला तेवढा टाइम लागेलच, आलं का लक्षात, कारण की थोडंसं घाणेरडं होतं बाळा, पण टाइम लागणार आहे. पण त्याच्यामुळे टाइमपास नको व्हायला, टाइमपास नको व्हायला म्हणजे मध्ये थांबायचंच नाही आपल्याला कुठे, आलं का लक्षात. हा, याच्यात जर तुम्ही एवढ्या मोठ्या गणितात जर विचार करत बसणार की आता पुढे काय असतं व ते आपण हे करायचो, मग ते कसं करायचो, मग तर तुमचा खूप टाइमपास होऊन जाईल, आलं का लक्षात बाळांनो. हा हा, तर तुमचं मला इथे ना म्हणजे प्रॅक्टिस अशी पाहिजे की एकदा सुरू केलेलं गणित थांबवायचंच नाही, डायरेक्ट फायनल पर्यंत जायचं डायरेक्ट, आलं लक्षात. इझी वाला आहे. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं का, हे आणि पहिलं आपण गणित घेतलं बघा पॉप्युलेशन का कसलं तरी, ते सेम होतं बघा, सेम टू सेम. असंच आपण याला 2 लॉक केलं, या टीला आपण त्याच्या डोक्यावरती टाकलं, आठवलं का बाळांनो, इथे येतं लक्षात. तर गणित इझीच बाळांनो, समजते का. ह्याला जर काही एखादा काही शॉर्टकट वगैरे असेल समजा काही, तर मी बघून येतो बाळा तो कसा करायचा, ठीक आहे. तर अशा टाईप चालत. बाकी ते जर सेम तुम्हाला जर डिस्टन्स असेल नाही का, काल आपण केलं 6 इयर्स 6 इयर्स 6 इयर्स, तर ते तर डायरेक्ट रेशिओने मल्टिप्लाय करायचं असतं, आलं का लक्षात. पण आता हे थोडंसं वेगळं होतं बाळा. आता इथे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग मध्ये का बरं प्रॉब्लेम होतो माहिती का, हा आपण -290 करतो ना दरवेळेला, तर त्याच्यामुळे थोडासा तो इश्यू जातो, येतं लक्षात. तर बघूयात बाळा काय करता येईल ते, ठीक आहे. याच्यात पण एखादा शॉर्टकट आपल्याला जनरेट करता येईल, ठीक आहे बाळांनो. इथपर्यंत कराल का घरी, नक्की कराल.